नमस्कार. आर.आर.सी. नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आर.आर.सी. ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोलेकर आहे म्हणून सहन तरी करतात. आज होते 45 डिग्री तापमान. पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. रेल्वे स्थानकांवर अनधिकृत वेंडरला कोणाचा आशीर्वाद? व्हायरल व्हिडिओ आला समोर. वाणिज्य व्यवस्थापक आरपीएफ करते तरी काय? अकोलेकरांच्या लुटीचा सिलसिला कायम. मालमत्ता करदात्यांसमोर अडचणींचा डोंगर. स्थापत्याला अजून काय कामाचे वाटप? मा गायत्री शाळेत अनोख्या उपक्रमाची सुरुवात. रामनवमी विशेषांकांचे अत्यंत उत्साहात केले गेले प्रकाशन. उद्धव सेनेच्या मवाड भूमिकेची शहरात चर्चा. लावले बॅनर. शिवसेना स्टाईल नसल्याची जुन्या शिवसैनिकांची ओरड. आता सविस्तर बातम्या. पुढील 3 दिवस अकोलेकरांनी उन्हापासून स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. आज 45 अंश सेल्सिअस तापमान होते. पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अलर्ट हवामान खात्याबरोबर अकोला जिल्हा प्रशासनाने दिला आहे, तेव्हा सावधान. विदर्भातील सूर्याचा प्रकोप वाढला असून अकोला जिल्हा पुन्हा एकदा देशातील उष्ण शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर पोहोचला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे अकोल्यात 25 ते 27 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा दिला असून तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस ओलांडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. तहान लागलेली असो वा नसो, सतत पाणी पित राहा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचा आहारात समावेश करा. कष्टाची किंवा शारीरिक श्रमाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावीत. उष्णतेमुळे वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे ज्वलनशील पदार्थांपासून सावध राहा. पार्क केलेल्या बंद वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका. जर कुणाला चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी, सततचा घाम किंवा मळमळ असा त्रास होत असेल तर तो उष्माघाताचा झटका असू शकतो. अशा वेळी त्वरित सावलीत विश्रांती घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कडक उन्हामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा आणि सुरक्षित राहा. अकोला रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे विक्रेते फिरत असतात. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हे वेंडर रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करतात. पोलीस प्रशासनाचा त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा बेकायदेशीर वेंडरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अकोला रेल्वे स्थानक परिसरात अधिकृत विक्रेत्यांनाच व्यवसाय करता येतो. त्यासाठी रीतसर परवाना आवश्यक आहे. परंतु काही वेंडर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. कोणतीही अधिकृत परवानगी नसतानाही ते स्थानक परिसरात सक्रिय आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा भुसावळ विभागातील रेल्वे कर्मचारी तपासणीसाठी येतात तेव्हा ते तत्काळ गायब होतात. त्यामुळे यामागे कोणाचा तरी पाठिंबा असल्याचा संशय अधिक बळावला आहे. या प्रकारामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बेकायदेशीर वेंडरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टन्सीच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मालमत्तांचे प्रत्यक्ष मोजमाप न करताच केवळ कागदी घोडे नाचवून कोट्यावधीचे देयके लाटण्याचा उद्योग सुरू असल्याचा खळबळजनक आरोप मालमत्ता धारकांनी केला आहे. स्थापत्य कन्सल्टन्सीकडून महापालिकेने सॉफ्टवेअर विकत घेतले असताना पुन्हा त्याच कामासाठी महापालिका कुठल्या आधारावर पैसे त्यांना देत आहे? त्याचबरोबर पूर्वीच्या स्वाती इंडस्ट्रीजचा डेटा जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून प्रशासनाची आणि जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे उघड होत आहे. महापालिका कोट्यवधी रुपये स्थापत्याला मालमत्ता सर्वेक्षणासाठी देत असताना स्थापत्य कंपनीचे किती कर्मचारी कामाला आहे, त्यांचा PF भरला जातो की नाही याची खातरजमा महापालिका व PF ऑफिसने करण्याची गरज आहे. मालमत्ता धारकांना विश्वासात न घेता परस्पर
भोगवतदारांची नावे बदलण्याचा विक्रमी पराक्रम या स्थापत्य कन्सल्टन्सीने केल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी महापालिकेचा तर काही ठिकाणी स्वाती इंडस्ट्रीजचा जुना डेटा वापरून केवळ तारीख बदलण्याचे काम सुरू असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. अमरावतीच्या एकमेव एजन्सीला हे काम नेहमी का देण्यात आले? अकोला महापालिकेत असा कोणता वरदहस्त आहे जो या त्रुटीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे? असेसमेंटचे दर वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या या लुटारू कन्सल्टन्सीवर कारवाई होणार की भ्रष्टाचार असाच चालू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गायत्री शाळेत आज सकाळी एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात झाली. रामनवमी विशेषांकांचे अत्यंत उत्साहात प्रकाशन सोहळा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग घेतला. स्थानिक गायत्री नगर येथील माँ गायत्री प्राथमिक मराठी शाळा व स्वर्गीय प्रकाश देशमुख माध्यमिक विद्यालयात रामनवमीच्या पावन पर्वावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पसायदानामृत मासिकाच्या रामनवमी विशेषांकांचे अत्यंत उत्साहात प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात विशेषांकांचे शुभ हस्ते प्रकाशन संस्थेच्या उपाध्यक्षा सौ कल्पनाताई देशमुख यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विनायकराव पांडे उपस्थित होते. यावेळी पसायदानामृत मासिकाचे मुख्य संपादक सुरेशजी कुलकर्णी आणि अतिथी संपादक सिद्धेश्वर देशमुख यांनी मासिकाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला व उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ कल्पनाताई देशमुख यांनी मुख्य संपादकांचे अभिनंदन करून मासिकाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप वाघ यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांमध्ये सुनील चव्हाण, रामेश्वर बुंदेले, मीना कारे, कल्पना सोळंके, चंदा रोकडे, वैशाली इंगडे, कीर्ती बोडखे, सुविद्या देशमुख, आरती देशमुख आणि वर्षा हिवराडे यांच्यासह विठ्ठलराव, चंद्रजीत देशमुख, रणजित ठाकूर, योगेश लंगोटे व इतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. मी पण सरांना पण भेटून मला छान वाटलं. बघितलं होतं मी तुम्हाला सुट्ट्या चालू आहे विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये पुस्तकं वाचा है ना. 2 महिने काहीतरी चांगलं करा. हे मासिक गेल्या दशकभरात 10 वर्ष झाले सातत्यानं आध्यात्मिक क्षेत्राला मन शांतीकरता आध्यात्मिकता जोड असणं फार आवश्यक आहे. आणि या मासिकाची एका दशकापासून वाटचाल सुरू आहे. खरं तर म्हणजे हे खरं तर काम आहे. एक प्रकारची साधारण या मासिकाचं पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे आपल्या इथून होत आहे आणि आपण जे आहे आपलं पुस्तकाचं प्रकाशन करत आहे त्याचं प्रकाशन आपल्या शाळेत होत आहे हे आपल्यासाठी खूप मोठं भाग. एकेकाळी आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेची अकोल्यातील अवस्था सध्या बॅनरपुरतीच उरल्याचे चित्र दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी लावलेले शिवसेनेचे बॅनर आणि त्यावरील मजकूर पाहून सामान्य अकोलेकर आता एकच प्रश्न विचारतात, बॅनरवर वाघ पण भूमिकेत मात्र शेळी का? न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचा खर्च 50 कोटींवरून थेट 104 कोटींवर गेला असा आरोप करणारे बॅनर शिवसेनेने शहरात लावले खरे, पण या भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव घेताना मात्र शिवसैनिकांचे हात थरथरताना दिसत आहेत. 10 वर्षाच्या छळाचा हिशोब मागण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला नक्की भीती कोणाची वाटते? दुसरीकडे भाजपने थेट खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी निधी आणल्याचे बॅनर अकोला पूर्व भागात लावले आहेत.
पण भाजप विरोधातील व नेत्यांचे नाव घेण्याचे धाडस मात्र उद्धव सेनेत नसल्याचे चित्र अकोल्यात आहे. यापैकी एकाचेही नाव घेण्याची हिंमत अकोल्यातील जिल्हाप्रमुखांपासून कार्यकर्त्यांपर्यंत कुणीही दाखवलेली नाही. शिवसेनेची आक्रमकता नक्की कुणाच्या दावणीला बांधली गेली आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे. सामान्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा केवळ वेळ मारून नेण्याचे हे ढोंग असल्याची टीका होत आहे. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नये, तसेच बोगस बियाणे, खते, कीटकनाशक यांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. खरीप पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी बैठकीद्वारे आढावा घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर मुरली इंगडे, कृषी उपसंचालक हरीश देशमुख, कृषी विकास अधिकारी डॉक्टर तुषार जाधव उपस्थित होते. बियाणे विक्रीत कुठेही गैरप्रकार घडता कामा नये, त्यासाठी कृषी भरारी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बियाणेची गुणवत्ता, बियाणे व इतर निविष्ठा उपलब्धता यादृष्टीने परिपूर्ण नियोजन व्हावे असेही निर्देश त्यांनी दिले. अकोला जिल्ह्यात खरीपाचे आगामी हंगामासाठी प्रस्तावित क्षेत्र 4,37,100 हे आहे. येत्या खरीप हंगामासाठी 65,106 क्विंटल इतकी बियाण्यांची संभाव्य मागणी आहे. त्याचप्रमाणे कापूस पिकांचे संभाव्य क्षेत्रफळ 1,45,000 हेक्टर असेल. बीटी कापूस बियाण्याची संभाव्य मागणी 7,25,000 पाकिटे आहे. सोयाबीन बियाणे 1,07,482 क्विंटल असे नियोजन आहे. खतांचा आज रोजीचा शिल्लक साठा 41,905 मेट्रिक टन आहे. आवश्यकतेनुसार निविष्ठा जिल्ह्यात प्राप्त करून घेऊनही कुठेही उणीव भासणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अकोला शहरातील कालाचबुत्र्यासमोरील रस्त्यावर सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामादरम्यान गंभीर प्रकार समोर आला आहे. काम करताना पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या अपव्ययाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या समोरचा भाग असलेल्या काळाचबुत्रा समोरील रस्त्यावर गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काम सुरू असतानाच येथील पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडू लागले. सध्या हे पाणी थेट रस्त्यावर वाहत असून संपूर्ण परिसरात पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. एका बाजूला अकोल्यातील काही भागांमध्ये नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे, तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र चिंताजनक आहे. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. भविष्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पाण्याची समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणूनच संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत पाईपलाईन दुरुस्ती करावी आणि गटर योजनेचे काम योग्य नियोजनासह पूर्ण करावे अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. हद्दवाढ झाली पण सुविधा कुठे असा संतप्त सवाल करत आज वंचित बहुजन आघाडीने अकोला महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अकोला पूर्व महानगरच्या वतीने आयोजित या धडक मोर्चाने आज शहरात प्रशासकीय यंत्रणेची झोप उडवली. गांधी जवाहर बाग येथून सुरू झालेला हा जनसागर थेट महानगरपालिकेवर धडकल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आणि प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. अकोला शहरात समाविष्ट झालेल्या 24 गावांच्या हद्दवाढीनंतरही येथील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विशेषतः प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 12, 13 आणि 14 मधील पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे. कर भरा पण तहानलेले रहा या प्रशासनाच्या धोरणाविरोधात वंचितने आज एल्गार पुकारला. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर मागण्यांचा पाढा वाचला. हद्दवाढीतील भागात तात्काळ पाणी नियोजन करून प्रभाग 14 मधील हलगर्जीपणा करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करा. प्रभाग 14 मधील वाढीव आणि नियमबाह्य घरकर तात्काळ रद्द करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्या. पाणीपुरवठा विभागातील जे कर्मचारी कर्तव्यास कसूर करत आहेत त्यांना तात्काळ कामावरून कमी करा. शहरात धुमाकूळ घालणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण शहरात तातडीने फवारणी करा. मात्र झोपडपट्टीधारकांना हक्काच्या घराचा लाभ मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करा अशी मागणी मोर्चा काढणाऱ्यांची होती. पुलिस को आगे करता है, प्रशासन हमसे डरता है, पुलिस को आगे करता है, वंचित बहुजन आघाडीचा जय हो, साहेब आंबेडकरांचा जय हो.
म्हैसपूर शेत शिवारात शेती सपाटीकरणाचे काम शेतकरी करीत आहेत. या कामात 15 फूट अजगराने गुरुवारी अडथळा आणला. अनेक शेतकरी काम बंद करून घरी गेले. रात्री चालणारे काम अजगरामुळे बंद होऊ नये म्हणून सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना माहिती दिली. ते सहकाऱ्यांसोबत पोहोचले आणि अजगराला पकडले. तसेच शेतकऱ्यांची भीतीतून सुटका केली. वनविभागाची टीम म्हैसपूरला पोहोचली. अजगर लपलेल्या जागी अंधार होता. जागा चढउतार व भुसभुशीत मातीत पाय फसत असल्यावरही टॉर्चच्या उजेडात महाकाय अजगर बाळ काळणे यांनी पकडला. तुषार आवारे यांनी मोलाची मदत केली. अंधारात अजगर हे गतिमान होतात. अशा अनेक प्रसंगांचा अनुभव बाळ काळणे यांना आहे. त्यामुळे त्यांनी योग्य नियोजन केले. बाळ काळणे यांनी 70 वर अजगर सुरक्षित केले आहेत. कॅन्सरमुळे 79% दिव्यांग असले तरी बाळ काळणे हे कोणताही वन्यजीव वाचवताना त्यांचा आत्मविश्वास दांडगा असतो. शेतकरी प्रकाश शेळके, महादेव मांडकर, दत्ता मांडकर, अमोल डेहणकर, राम शेळके, प्रणव निकोले, श्याम शेळके यांनी हा थरारक रेस्क्यूचा अनुभव घेतला. वाशिम ते मंगरुळपीर मार्गावर एका भरधाव पिकअप गाडीने समोरून जाणाऱ्या एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या घटनेत एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. वाशिम मंगरुळपीर महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या पिकअप वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 3घांचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष लाभांडे वय 40 वर्ष, पत्नी कमलावतीबाई लाभांडे वय 35 वर्ष आणि त्यांचा 12 वर्षाचा मुलगा ईश्वर लाभांडे अशी मृतांची नावे असून ते वारा जहागीर येथील रहिवासी होते. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. नातेवाईकांकडून परत जात असताना पारडी टकमोर फाट्यावरील चौफुलीवर हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला आणि 3घांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर येत आहे. एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या स्थायी चौकीदाराने सुरक्षा पर्यवेक्षकाविरोधात केलेल्या गंभीर तक्रारीमुळे विद्यापीठात परिसरात खळबळ उडाली आहे. मानसिक व शारीरिक छळ, जातीवाचक अपमान, धमक्या आणि जीवितास धोका निर्माण केल्याचे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. तक्रारदार राजू रुपाजी इंगडे यांनी कुलसचिवांकडे सादर केलेल्या सविस्तर निवेदनात नमूद केले आहे की संबंधित सुरक्षा पर्यवेक्षकांकडून गेल्या काही काळापासून सातत्याने त्रास दिला जात असून सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ, मारहाण तसेच दबाव टाकण्याचे प्रकार उघड आहेत. या सततच्या छळामुळे कामाच्या ठिकाणी भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या जीवितासही धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तक्रारदाराने यापूर्वीही अनेकदा लेखी व तोंडी तक्रार केल्या असल्याचे नमूद केले आहे. अद्याप कोणतीही ठोस किंवा परिणामकारक कारवाई झालेली नसल्याने संबंधित व्यक्तीचा छळ वाढत चालल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येत्या 1 मे रोजी कामगार दिनी विद्यापीठ परिसरात आत्मदहन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा व सन्मानाचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी सर्वत्र मागणी होत आहे. मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं स्थायी चौकीदार म्हणून काम करतो आणि आमचे पर्यवेक्षक नंदू चराटे हे मला जाणून बुजून तकलीफ देत आहेत. एकाच महिन्यात 2-2 वेळा ड्युट्या बदलतात आणि प्रत्येक महिन्याला ड्युटी तर बदलूनच राहिले, पण जाणून बुजून माझी एकटीची ड्युटी बदलून राहिले आणि रोल कॉलवर, फॉलिंगवर, कमरीच्या खाली शिवीगाळ करतात, जातीवर बोलतात आणि याआधी मला त्यांनी मारलेलं बी आहे आणि ऑफिसच्याच गाडीमध्ये मला शासकीय रुग्णालयात भरती पण केलं होतं. त्याच्यानंतर मी त्यांची कंप्लेंटसुद्धा केली, पण त्या कंप्लेंटवर काहीही विचार केलेला नाही आहे. मलाच नाही पण अशा कितीक चौकीदारांना त्यांना मारलेलं आहे आणि वरून धमकी देतात की माझी जर कंप्लेंट करसाल तर मग मी तुम्हाला ड्युटीहून बंद करीन. त्या कारणानं मी त्याच्या त्रासाला कंटाळलेलो आहे, कारण की चौकशी होत नाही. म्हणून मी 1 मे 2026 रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. आता त्यामध्ये काय चौकशी होते आता आपल्याला तर काही माहीत नाही. आता काय करतात वरिष्ठ अधिकारी ते आता पाहू काय होते.
अमरावतीच्या मार्डी रोड राजुरा नाका समोर प्रियांशू पान कॉर्नर समोर चाकूसारखे घातक शस्त्र हिरो स्प्लेंडर मोटारसायकलच्या सीटमध्ये अडकून गुन्हा करण्याच्या उद्देशाने दहशत पसरवित होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या ताब्यातून एक कोयता, एक स्टीलचा चायना चाकू असे 2 शस्त्रे व एक हिरो कंपनीची मोटारसायकल जप्त केली. त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन फैजरपुरा येथे आर्म ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अभिषेक गोविंदराव जाधव राहणार गजानन नगर यास ताब्यात घेतले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फैजरपुरा पोलीस तपास करीत आहेत. शासनाने बंदी घातलेले प्लास्टिक विक्रेते आणि अस्वच्छता पसरविणाऱ्या व्यावसायिकांवर मनपा स्वच्छता विभागाद्वारे 36,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधितांना इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात 23 एप्रिल रोजी अकोला महापालिका क्षेत्रातील 4ही झोन अंतर्गत स्वच्छता विभागाद्वारे विविध भागातील व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी केली. तेव्हा काही व्यावसायिकांकडे प्रतिबंधित प्लास्टिकने बनवलेल्या वस्तूंचा साठा आढळून आला. तसेच काही व्यावसायिकांद्वारे परिसरात अस्वच्छता पसरवताना आढळून आल्याने त्यांच्यावर 36,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर विक्री टाळा असे आवाहन देखील करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील कासोडा पुसद मार्गावर फटाक्यांनी भरलेल्या गाडीला आग लागल्याची घटना घडली. आज दुपारी कासोडा गावाहून पुसदकडे येत असलेल्या फटाक्यांनी भरलेल्या एका गाडीला अचानक आग लागली. आगीमुळे मोठे नुकसान झाले. उन्हाचा पारा वाढल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पुसद येथील अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मनीष दशरथकर, RRC न्यूज, पुसद, यवतमाळ. MIDC पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर स्टोन क्रशर व्यावसायिकांकडून दरमहा खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. व्हॉइस आणि पैशाची झालेल्या मागणीची तपास करण्यासाठी हा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील स्टोन क्रशर असोसिएशनचे सदस्य विवेक बिजवे यांनी 13 एप्रिल 2026 रोजी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी असोसिएशनमधील प्रत्येक सदस्यांकडून दरमहा 15,000 रुपये मागितले. 19 मार्च 2026 रोजी गायकवाड यांनी फोन करून धमकी देत पैसे न दिल्यास स्टोन क्रशरचे काम बेकायदेशीर ठरवून बंद करण्याची कारवाई करू असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने त्याच दिवशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन 15,000 रुपये रोख दिल्याचा आरोप आहे. त्यानंतरही इतर सदस्यांनी पैसे न दिल्याने नायब तहसीलदारांमार्फत काही ठिकाणी मोजमाप व तपासणीची कारवाई करण्यात आली. तसेच 1 एप्रिल रोजी पुन्हा फोन करून गंभीर परिणामांची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सरकारी बाजूने हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत चौकशीसाठी कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयात मांडण्यात आले. तर बचाव पक्षाने हे आरोप खोटे असल्याचा दावा केला. मात्र न्यायालयाने प्रकरणातील आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून पुढील तपास सुरू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोलेकर आहे म्हणून सहन तरी करतात. आज होते 45 डिग्री तापमान. पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. रेल्वे स्थानकांवर अनधिकृत वेंडरला कोणाचा आशीर्वाद? व्हायरल व्हिडिओ आला समोर. वाणिज्य व्यवस्थापक RPF करते तरी काय? अकोलेकरांच्या लुटीचा सिलसिला कायम. मालमत्ता करदात्यांसमोर अडचणींचा डोंगर. स्थापत्याला अजून काय कामाचे वाटप? माँ गायत्री शाळेत अनोख्या उपक्रमाची सुरुवात. रामनवमी विशेषांकांचे अत्यंत उत्साहात केले गेले प्रकाशन.
उद्धव सेनेच्या मवाड भूमिकेची शहरात चर्चा. लावले बॅनर, शिवसेना स्टाईल नसल्याची जुन्या शिवसैनिकांची ओरड. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.